बघा या पद्धतीने करावं लागतं। आता इकडे फेटा बांधायचा आहे, त्याच्यामुळे मग इकडे काहीच नाही काढलं। आता इथे आपल्याला पॅच लावायचा आहे, इथे पॅच लावायचा आहे। त्याच्यामुळे ना ते जे अशी फुगीर बाजू असते, जसं की थोडक्यात आता ही बाजू आहे, तर हे पूर्ण घासून घ्यावं लागतं। नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे। तर आधी मी तुम्हाला दाखवणार आहे स्नोवी कशी आशू बरोबर झोपलेली आहे। आशूच्या ब्लँकेटवर जाऊन झोपलेली आहे अंगावर तिच्या, आणि एकदम गाढ झोपलेली आहे, शांत अशी। तर मी आधी तुम्हाला ते दाखवते आणि मग पुन्हा आपण म्हणजे येऊयात, म्हणजे ज्वेलरीचं मी आता करायला घेते, तर त्या संदर्भात मग पुन्हा बोलूयात। तर बघा एकदम शांत झोपले। मी तुम्हाला लाईट चालू करून दाखवते। तर इथे बघू शकता तुम्ही, ब्लँकेटवर तिच्या अंगावरच झोपलेली आहे आणि किती गाढ झोप लागली तिची, एकदम शांत झोप लागली तिची। आणि खूप खोडकर आहे, खूप म्हणजे खूप खोडकर आहे आणि एकदम मस्ती करून आता शांत झोपले। बघा कशी, तुम्ही आता बघितलंच आहे स्नोवी किती शांत झोपलेली आहे। आणि आज महत्त्वाचं म्हणजे माझी तब्येतही व्यवस्थित झालेली आहे। आणि म्हणजे जे मूर्ती आहेत ना, त्या मी आता सजवायला घेते, कारण 2 दिवस मी काहीच काम केलं नाही तब्येतीमुळे, मला काही वेळच नाही मिळाला। त्यामुळे मग मी आज सकाळी सुरुवात करते। स्वयंपाक वगैरे सगळं झालेला आहे। आत्ता वाजले आहेत 8:45 आणि आता अंघोळ वगैरे झालेली आहे। तर आता गणपती बाप्पा जे आहेत तर तुम्ही ते बघू शकता, इथे हे सगळे गणपती बाप्पा आहेत। तर आता यांना मला डेकोरेट करून घ्यायचं आहे। आणि अजून तिकडे पलीकडे चैतन्याच्या रूममध्ये पण ठेवलेले आहेत जे बुक झालेले आहेत गणपती, आणि त्यांना आपल्याला डेकोरेशन करून मग पुन्हा स्टॉलवर नाही, त्या मागच्या हॉलमध्ये नेऊन ठेवायचं आहे। तर त्यासाठी मी आता सुरुवात करते। तर मी पहिला जो गणपती घेणार आहे ना, तर त्याला छानसा फेटा, ज्वेलरी आणि लॅशेस लावायचे। तर आज ते गणपती आपल्याला बघायचे आहेत। तुम्ही चला मी दाखवते तुम्हाला। तुम्ही ते बघू शकता, ही छानशी मूर्ती आहे। ही 2.5 फूट मूर्ती आहे आणि आपल्याला याला आता डेकोरेट करायचं आहे। याला पूर्ण म्हणजे ज्वेलरी, फेटा आणि आपल्याला लॅशेससुद्धा लावायचे आहेत। मुळातच या गणपतीचे डोळे बघा किती छान दिसत आहेत, आणि लॅशेस लावल्यावर तर अजूनच भारी दिसणार नक्कीच। आणि तेच आपल्याला पाहायचं आहे की पूर्ण मूर्ती ज्यावेळेस तयार होईल त्यावेळेस ही मूर्ती कशी होते ते। चला तर मग वेळ न घालवता कामाला लागते आणि पटापट किमान 2 मूर्ती तरी करून घ्यायच्या आहेत। 11 साडे 11पर्यंत झालं पाहिजे। मग थोडा वेळ स्टॉलवर जाईन आणि पुन्हा मग तिथून आल्यानंतर मग आज पाचवडला जायचा प्लॅन आहे। पाचवडच्या ज्या मोठ्या मूर्ती आहेत तर त्या मला डेकोरेट करायच्या आहेत, त्याच्यासाठी जायचं आहे। तर या पहिला पटकन मी करून घेते, म्हणजे आपल्याला पाहायलाही मिळेल की आपले हे गणपती कसे दिसत आहेत ते। तर चला लागते कामाला। बघा या पद्धतीने करावं लागतं। आता इकडे फेटा बांधायचा आहे, त्याच्यामुळे मग इकडे काहीच नाही काढलं। आता इथे आपल्याला पॅच लावायचा आहे, इथे पॅच लावायचा आहे। त्याच्यामुळे ना ते जे अशी फुगीर बाजू असते, जसं की थोडक्यात आता ही बाजू आहे, तर हे पूर्ण घासून घ्यावं लागतं, हे प्लेन करायचं। आणि त्यानंतर मग आपल्याला त्याच्यावर डिझाईन करायची। आणि इथे फक्त आता धोत्रावर दोन्ही बाजूला गुडघ्यांच्या पॉईंटवर आपल्याला डिझाईन करायची आहे। पूर्ण गळ्यातलं करायचं आहे आणि छानसा शेला द्यायचा आहे। आणि मस्त असे आपले हे गणपती लॅशेस वगैरे लावून तयार होणार आहे। तर तेच आपल्याला बघायचं आहे। तर चला, मी सुरुवात तर केलीच आहे कामाला, पण आता पुढे पण म्हणजे करून घेते। तर इथे मी फेट्यासाठी हा सुंदर असा कलर घेतलेला आहे, कॉन्ट्रास्टमध्ये घेतलेला आहे, कारण अबोली कलरचं धोतर आहे आणि त्याच्यावर हा फेटा खूप छान जाईल, खूप छान दिसेल आणि मस्त वाटेल, म्हणून मग हा फेटा घेतलेला आहे मी। तर चला सिंगल कलरमध्येच करणार आहे आणि याची मी ही तयारी करून ठेवलेली आहे। आणि नंतर जो लागणारा कपडा आहे तो पूर्ण म्हणजे पिळ्यासाठी, तर तो सुद्धा घेणार आहे। तर आता मस्त पॅच बनवून घेते पहिले, जे आपल्याला लागणार आहेत महत्त्वाचे जे आहेत ते, आणि सुरुवात करते। चला फायनली इथपर्यंत काम आपलं झालेलं आहे। जे ज्वेलरीचा पार्ट आहे तो म्हणजे फक्त हे चिकटवून घेतलेलं आहे। आता फेटा बांधून घेते आणि नंतर मग या ज्या बांगड्या आहेत ना, याला म्हणजे कंडे तर त्याच्यावर लावायचं आहे। आणि इकडे शेला येणार आहे, हे झाकूनच जाणार आहे, त्याच्यामुळे तिकडे काही लावायची गरज नाही आहे। तर इतपत झालेलं आहे आणि तरीसुद्धा किती छान वाटते बघा। तर चला मी आता ग्लूगन इथे चालू केलेली आहे आणि मस्तपैकी त्याचं स्टिक टाकून घेते आणि सुरुवात करते फेटा बांधायला। आणि अशा पद्धतीने आपले हे गणपती तयार झालेले आहेत आणि तुम्ही ते बघू शकता, मूर्ती किती सुंदर झालेली आहे आणि छान असं डेकोरेशन केलेलं आहे। पूर्ण आपण याला ज्वेलरी केलेली आहे, छानशी ज्वेलरी केली, शेला दिलेला आहे आणि हा फेटा केलेला आहे, थोडंसं कॉन्ट्रास्ट आणि त्यातच थोडंसं मिसमॅच असा हा आपला गणपती तयार आहे।
तर छान असे मी लॅशसुद्धा लावलेले आहे, तुम्ही ते बघू शकता. आणि किती सुंदर अशी ही मूर्ती तयार झाली. हो आले. तर चला जेवायला घेतले, जेवायला जायचं. आणि आता इथे स्टॉप करते, आता जेवण करून घेते आणि मग पुन्हा येते. तर ही छानशी मूर्ती मी तयार केलेली आहे. ही तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि गणूबाप्पाची मूर्ती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर आता हा पण गणूबाप्पा झालेला आहे आणि छान असं इथे मी याला पर्ल हाफमध्ये लावलेले आहेत, म्हणजे मोती आणि छोटे एकदम लावलेले आहेत आणि खूप छान दिसतात असं, म्हणजे धोत्रावर ज्यावेळेस आपण लाईटमध्ये म्हणजे लाईटिंग करतो ना त्यावेळेस असं भारी दिसतं, असं चकचक करतं. आणि इथे तुम्ही बघू शकता कानात मी हे छान असं झुंबर केलेलं आहे. आणि हे जे मी स्टोन वर्क केलेलं आहे तर ते सुद्धा तुम्ही ते बघू शकता लाईटमध्ये कसं म्हणजे शाईन करतं आणि खरंच खूप भारी वाटतं, खूप छान दिसायला लागलेत आता हे गणूबाप्पा. चला आता ही मूर्ती पूर्ण झालेली आहे. आता ही मूर्ती घेतलेली आहे, किती सुंदर डिझाईन आहे. इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी फांदी आहे, म्हणजे झाड आहे आणि त्याच्या पायथ्याला म्हणजे छान असं दगडं वगैरे दाखवलेलं आहे आणि त्याच्यावर आपले हे कृष्ण अवतार असं दाखवलं. आणि जास्वंदाचं फूलसुद्धा किती सुंदर आहे, तुम्ही ते बघू शकता. आणि आपले उंदीर मामा तर आहेतच. तर कृष्ण अवतारामध्ये हे छान आपले गणूबाप्पा आणि किती सुंदर आणि सुबक मूर्ती दिसते, तुम्ही ते बघू शकता. खरंच म्हणजे खूप छान आहे. आणि पिवळं पितांबर आहे नेसलेलं. याला फक्त आपल्याला थोडीशी ज्वेलरी करायला सांगितली, जास्त काहीच करायचं नाही आहे, अगदी थोड्यामध्ये करायचं आहे. तर चला आता या मूर्तीला मी सुरुवात करते डेकोरेट करायला. आपली ही पण मूर्ती तयार झालेली आहे आणि सिंपल सोबर डेकोरेशन आहे या मूर्तीचं. तर तुम्ही ते बघू शकता आपले हे कृष्ण कन्हैया म्हणजेच कृष्ण अवतारातले आपले हे गणूबाप्पा कसे दिसत आहेत ते. तर तुम्हाला ही सुद्धा मूर्ती आवडली असेल तर नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओला आपल्या लाईक नक्कीच करा. त्याला हे छोटेसे गणूबाप्पा तर बघा किती झटपट सजवून झाले, त्यांना काही जास्त डेकोरेट करायचं नव्हतं, जास्त ज्वेलरी नव्हती, एकदम सिंपल सोबर ज्वेलरी होती, त्याच्यामुळे पटकन झाले. अशा पद्धतीने आजचं माझं हे 4 मूर्तींचं काम पूर्ण झालेलं आहे आणि अजून आता बाकी आहेत ते आता घेते. होईल तेवढं करत राहायचं कारण बाहेर पाऊस चालू आहे आणि चैतन्य आहे स्टॉलवर, त्याच्यामुळे मी इकडे हे काम करू शकते. तर चला जेवढं होईल तेवढं पटापट उरकून घेते. चला ही पण मूर्ती आता झालेली आहे. ज्वेलरी असं जर असेल ना तर पटपट उरकतं, जर फेटा आणि धोतर असेल तर थोडासा वेळ लागतो. त्यामुळे मग आज मी बऱ्यापैकी मूर्ती करून घेतलेल्या आहेत आणि आता या सगळ्या नेऊन ठेवायच्या आहेत आणि मग तिथून दुसऱ्या ज्या बुक झालेल्या आहेत त्या घेऊन यायच्यात. मी 6, 7, 8 अशा मूर्ती आणते आणि तशा म्हणजे होतील तसं मग करून ठेवते. आता आजच्या दिवसामध्ये मला बऱ्याच उरकायच्यात कारण काल आणि परवा मी काहीच काम नाही केलं आहे, त्याच्यामुळे मग मला आता हे उरकणं खूपच गरजेचंच आहे. तर इथे तुम्ही बघू शकता धोत्रावरची डिझाईन किती छान शाईन देते. शिवाज्ञा ना, शिवाज्ञाचा कॉल आला आहे. ज्या इथल्या मूर्ती होत्या त्या नेल्या शॉपवर हॉलमध्ये आणि ज्या बुकिंग झालेल्या आहेत त्या पुन्हा आणलेल्या आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता या मूर्ती आहेत आणि इकडे पण आहे आणि चैतन्याच्या रूममध्ये पण आहे. आणि आज ताई आल्या आहेत मदतीला. मी तुम्हाला जसं की आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की ताईंची खूप मोठी मला मदत असते या बाबतीत, तर त्यांना चैन पडत नव्हतं. त्याच्यामुळे मग मी काल सुरुवात केली, नाही आज सकाळी सुरुवात केली की लगेच आज संध्याकाळी त्या आल्या आणि त्यांनी हे छानसे पॅच बनवलेले आहेत. तुम्ही ते बघू शकता किती सुंदर पॅच बनवलेत. हे सगळे हे ताईंनी बनवलेले आहेत, प्रत्येकी 2-2 त्यांनी केलेले आहेत. खूप छान बनवलं आहे आणि आज पहिलाच दिवस आहे तरीसुद्धा त्यांनी एवढ्या फास्टमध्ये एवढं म्हणजे एवढे पॅच बनवणं म्हणजे काही जोक नाही आणि खरंच खूप लवकर झालं, लवकर बनवलं. बघा आमचा ज्वेलरी बॉक्स आता भरत चाललेला आहे. इकडे हे सुकायला ठेवलेत मोठे आणि हे याच्यामध्ये टाकून ठेवले तर कसे भारी दिसतात बघा आणि नुसते चकचक करतात. आता हा बॉक्स पूर्ण भरायचा आणि सुरुवात करायची. आता बऱ्यापैकी पॅच बनवून झालेले आहेत. आता मूर्ती आणलेल्या आहेत तर आता बघूयात 1-2 करायला घेते आणि जर झालं तर ठीक. वाजलेत किती? अयो 11:30. 11:30 रोजच्यापेक्षा आज जास्त जागले. 10-10:15 कल्टी मारत होते 2 दिवस. आज म्हणजे फ्रेश वाटतं त्याच्यामुळे आज मग बसलेली आहे. तर तरी पण एखादी मूर्ती बघू करते पटकन आणि मग नंतर
स्टॉप करते.